जरा जोरदार टाळ्या स्वप्नासाठी होऊन जाऊ द्या. आमचं स्वप्न अर्धच राहिलंय पण तिचं तरी पूर्ण चांगलं होऊ द्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा मित्र आमचा नातेवाईक अमित आज भले परंपरा त्याच्या बाबांची वगैरे असेल पण त्याने स्वतःच्या हिमतीवर जे विश्व उभं केलं त्याबद्दल त्याच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या. जेवता जेवता नाही टाळ्या वाजवल्या तरी काही हरकत नाही पण जे असेल का जेवून बसले त्यांनी टाळ्या वाजवल्याच पाहिजेत. संगीतकार झाला, गीतकार झाला आणि अनेक कार्यक्रमामध्ये त्याने त्याची झलक दाखवलेली. आज सुद्धा तुम्ही बघितलं की असं कुठलं अंग नाही गाण्याचे की जे त्याला येत नाही. अगदी जुन्यापासून आतापर्यंत नवीन पिढीपर्यंत त्याला येतच आणि ते सादर करणे इतकी क्षमता त्याच्यात आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोघांबद्दल जर चांगलं बोलायचं झालं तर आज अत्युच्च पदावर असताना सुद्धा त्यांचे पाय जमिनीवर आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि आपल्याला अध्यात्मामध्ये हे सांगितलं होतं की किती मोठे व्हा अगदी आकाशापर्यंत गेलात तरी पाय उचलले गेले नाही पाहिजे कारण ते जमिनीवर असले तरच तुम्हाला एक सन्मान असतो. नवीन पिढीला आता एक कितपत कळलं असेल मला माहिती नाही पण तरीसुद्धा घरातले संस्कार झालेले असतात त्याच्यातून त्यांना ते कळतं. तर अशा या दोन दिग्गज कलाकारांबरोबर मला निवेदन करण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी सुद्धा स्वामींचे आभार मानतो, परमेश्वराचे आभार मानतो. तुम्ही जे काही मला प्रेम दिलं त्याबद्दल मनापासून आभार. माझा जुना मित्र मला पहिल्या बऱ्याच वर्षांनी भेटला म्हणजे बरेच भेटले पण प्रत्येकाने कार्यक्रमाचं कौतुक केलं हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. आणि आज आपल्याकडे रील स्टार, गायिका, संगीतकार, डान्सर सगळं काय आपल्याकडे होते आणि प्रत्येकाने आपापला परफॉर्मन्स चांगला केला. लहानापासून मोठ्यापर्यंत म्हणजे 60, 62, 65 वर्षाची जेवढी मंडळी आहेत त्या सगळ्यांनी हा कार्यक्रम म्हणजे एन्जॉय केला. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार.